नमस्कार. जय महाराष्ट्र. मी आजपर्यंत जे समाजकार्य केलं, जातीपातीच्या भिंती ओलांडून मी काम केलेलं आहे. मी स्त्री आणि पुरुष ह्या दोनच जाती मानतो. पण ह्या दोन जाती मानत असताना स्त्री पुरुषामध्ये मी कधी मतभेद केलेला नाही आहे. खरं तर ही जी निवडणूक आहे ही बिलकुल खालच्या पातळीवरती निवडणूक लढवल्या जात आहे. आणि प्रभाग क्रमांक 10 मध्ये असेल, प्रभाग क्रमांक 11 मध्ये असेल. प्रभाग क्रमांक 10 मध्ये माझी पत्नी फरीदा सलीम शेख आणि प्रभाग क्रमांक 11 मध्ये मी स्वतः सलीम मामा शेख, आम्ही महाराष्ट्र निर्माण पक्षातर्फे निवडणूक लढवतात. अन्य पक्षाचे माझ्या विरोधातले काही विरोधक उमेदवार जातीपातीचं राजकारण करून ज्यावेळेस घराघरामध्ये माझे विरोधक पैशाचं वाटप करत आहे आणि पैशाचं वाटप करत असताना घराघरामध्ये जातीचे निर्माण कसा होईल ही निवडणूक हिंदू मुसलमान ह्या विषयावर माझे विरोधक लढवत आहे. त्यांच्याकडे कुठलाही विकासाचा मुद्दा नाही आहे. माझ्या विरोधामध्ये बोलण्यासारखं त्यांच्याकडे काही नाही आहे. पण तरी पण विरोधक शेवटच्या क्षणी आपण जे म्हणतो AI, व्हॉट्सअप AI वरती चुकीच्या पद्धतीचे व्हिडिओ बनवून ते त्या ठिकाणी स्टेटसला ठेवल्या जात आहे. आणि ह्या गोष्टीची माझा काडी मात्र काही संबंध नाही आहे. माझ्याकडं मी कधीही समाजकार्य करत असताना, मग तो कोरोना काळ असेल, मी कधीही एक जात म्हणून मी कोणाला मदत केलेली नाही आहे. तर माझ्यासाठी सर्व जाती धर्माचे लोक मी माझ्यासाठी कुटुंब समजतो. आणि आपण जर बघितलं असेल का वारकरी संप्रदाय असेल, श्री स्वामी समर्थ असेल, मग त्यामध्ये काही धार्मिक उत्सव असतील, मग त्याच्यामध्ये शिवजन्मोत्सव असेल, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव असेल, महात्मा फुले जयंती उत्सव असेल, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंती उत्सव असेल, ज्या ज्या राष्ट्रपुरुषांची जयंती उत्सव करत असताना माझ्या मनामध्ये कधी असं वाटलं नाही की राष्ट्रपुरुष हे सर्व जाती धर्माच्या लोकांचे राष्ट्रपुरुष असतात. आणि त्या भावनेतनंच मी आजपर्यंत काम करत आलेलो आहे. पण रात्री 1 वाजता AI वरती चुकीचा व्हिडिओ बनवून तो स्टेटसला ठेवण्यात आला. आणि रात्री मी 2 वाजता सायबर क्राईम पोलीस डिपार्टमेंट या ठिकाणी मी आणि माझे कार्यकर्ते त्या ठिकाणी गेलो होतो. त्या ठिकाणी रितसर आम्ही तक्रार अर्ज केलेला आहे. आणि त्या तक्रार अर्ज केल्यानंतर आज आम्ही रितसर सायबर क्राईमला आम्ही गुन्हा दाखल करत आहोत. मी मायबाप जनतेला एकच विनंती करणार आहे का ह्या मायबाप जनतेला मी आत्तापर्यंत माझं कुटुंब मानत आलेलो आहे. यापुढेही मी माझं कुटुंब मानत राहणार आहे. आणि जर अशा फक्त निवडणुका लढवण्यासाठी विरोधक जर असं षडयंत्र करत असतील तर माझ्या मायबाप जनतेला मी एक विनंती करणार आहे का अशा ढोंगी राजकारण्यांपासून आपण सुद्धा सावधान राहिलं पाहिजे. आणि माझी जी बदनामी करण्याचा ह्या लोकांनी जो कट केलेला आहे तो कट आपण माझी मायबाप जनता तो कट नक्कीच उधळून लावतील. निवडणूक ही एक दिवसाची निवडणूक असते
निवडणूक ही विकास कामावरती आणि आपल्या स्वतःच्या कामावरती ती निवडणूक लढवली गेली पाहिजे. पण जर अशा पद्धतीनं निवडणुका लढवल्या जात असतील, कुठल्या तरी माझी बदनामी केली जात असेल, माझ्या कुटुंबाची बदनामी करत असतील, तर निश्चितच मायबाप जनतेनं याची दखल घ्यावी. आणि मी आपल्याला विनंती करतोय का अशा लोकांना मी म्हणणार नाही, निवडणूक म्हणून मी म्हणणार नाही, पण मी जे काही जे समाजकार्य केले, आपल्यासाठी जे झटलोय ते बघून आपण योग्य विचार करावा. मी अशी आपल्याला कळकळीची विनंती करतो. मामा, पण हे नेमकं कोणी केलेलं आहे, कशा स्वरूपाचे ते व्हिडिओ आहेत आणि आपला रोग कोणावर आहे, आपण काय तक्रार गुन्हा दाखल? मिरी सर त्या ठिकाणी त्यांनी जे व्हिडिओ टाकले होते त्यांनी ते व्हिडिओ डिलीट केलेले. पोलिसांचे फोन गेले, पोलिसांनी त्यांना घेऊन गेले आणि मी दाखल करणार आहे. आपण जर मागेही बघितलं, मागच्या वेळेस याच्यामध्ये भारतीय जनता पार्टीचे उमेदवार श्री नितीन बाळा निगळ यांनी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मार्केटला या ठिकाणी येऊन त्या ठिकाणी सुद्धा त्यांनी त्या ग्राउंडची साफसफाई केली आणि त्या ठिकाणी जातीय तेढ निर्माण करायचा प्रयत्न केला. पण आम्ही संयमी लोक आहोत. आम्ही जातीपातीच्या पलीकडे काम करत आहोत. आणि अजून काल जे माझ्या विरोधात शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार आहे धीरज शेळके यांनी सुद्धा तो व्हिडिओचा काल स्टेटस ठेवला होता. त्यांनी सुद्धा तो स्टेटस डिलीट कराय. मी ह्या दोघंही उमेदवारांना एक विनंती करणार आहे, निवडणूक 1 दिवसाची, परमेश्वर तुम्हाला सद्बुद्धी दो. धन्यवाद.